गीता अध्याय 16 श्लोक 2 अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. अहिंसा ही वरच्या अनुस्वाराचा इऊ असा उच्चार होतो. अहिंसा सत्यमक्रोधस, सत्यमधल्या स वर आघात, म वर आघात, ध वर आघात, अर्ध्या स पर्यंत म्हणायचं. अहिंसा सत्यमक्रोधस त्यागश विसर्गाचा श, शांतिरपैशुनम, र पूर्ण म्हणायचा म्हणजे अपैशुनम असं ऐकू येईल, ते बरोबर आहे. शांतिरपैशुनम. दया भूतेष्वलोलुप्त्वम, भू दीर्घ आहे, तेचा उच्चार पूर्ण करायचा, लूवर आघात घ्यायचा, अनुस्वाराचा म. भूतेष्वलोलुप्त्वम, पोटफोड्या शचा उच्चार छान ऐकू येऊ दे. मार्दवम, अनुस्वाराचा म. ह्रीरचापलम, ह्री दीर्घ आहे, नंतर रचा पूर्ण उच्चार करायचा, ह्रीरचापलम. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्. 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 दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. 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 अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्. दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. संधि विग्रह. अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतिः अपैशुनम. दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीः अचापलम्. अहिंसा मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही अकारण हिंसा न करणे, कोणालाही कष्ट न देणे. अहिंसा हा सामासिक शब्द आहे. न हिंसा इति अहिंसा नय तत्पुरुष समास आहे. सत्यम म्हणजे यथार्थ आणि प्रिय भाषण. इथे त्याचा अर्थ दिलेला आहे, अंतःकरणाने व इंद्रियांनी जसा निश्चय केला असेल तसेच्या तसे प्रिय शब्दांनी सांगणे, याला सत्य भाषण म्हटलंय. खरं तर इथे नुसतं सत्यम म्हटलंय, अर्थातच सर्व ठिकाणी सत्याचा अवलंब करणे. अक्रोधः म्हणजे कोणावरही न रागवणे, अपकारकर्त्यावर सुद्धा न रागवणे, त्याला क्षमा करणे. त्यागः, त्याग या शब्दाचा अर्थ आहे की आपल्याकडे जे आहे ते अर्पण करणे, त्याच्यावर कुठलाही स्वतःचा अधिकार न सांगणे. इथे त्याग या शब्दाचा अर्थ कर्तृत्वाचा, अभिमानाचा त्याग असा अर्थ दिलेला आहे. पण त्याग म्हणजे सोडून देणे, अधिकार सोडून देणे, या अर्थाने खरं तर त्याग हा शब्द येतो. शांती म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये शांत राहता येणे. अंतःकरण भगवंताशी एकरूप केलं की चित्ताचं चांचल्य नष्ट होतं, याला शांती असं म्हणायचं. अपैशुनम म्हणजे कुणाचीही निंदा न करणे, कठोरपणा न करणे. दया म्हणजे निर्हेतुक दया करणे. भूतेषु म्हणजे प्राणीमात्रांच्या ठिकाणी.
अलोलुप्त्वम म्हणजे इंद्रिय विषयांच्या बाबतीत लोलुपता नसणे, आसक्ती नसणे. मार्दव म्हणजे कोमलता. ह्रीही म्हणजे शास्त्रविरोधी आचरण करताना वाटणारी लज्जा. अचापलम म्हणजे चंचलता नसणे किंवा व्यर्थ क्रिया करण्याचा अभाव. अन्वय. अहिंसा, सत्यम, अक्रोधः, त्यागः, शांतिः, अपैशुनम, भूतेषु दया, अलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीः, अचापलम. मन, वाणी आणि शरीर याने कोणाचीही अकारण हिंसा न करणे, कोणालाही अकारण कष्ट न देणे, सत्याचा अवलंब करणे, अपकारकर्त्यावरही न रागावणे किंवा क्रोध प्रकट न करणे, सर्व गोष्टींवरचा स्वतःचा अधिकार त्यागणे, अंतःकरणाची उपरती किंवा चंचलता नसणे, जे करत आहोत त्याच्या ठिकाणी एकाग्र असणे, अपैशुनम म्हणजे निंदा न करणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार न करणे, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी दया बुद्धी ठेवणे, इंद्रियांच्या विषयांच्या बाबतीत आसक्ती नसणे, कोमलता, लोकविरोधी किंवा शास्त्रविरोधी कर्म आचरताना वाटणारी लज्जा, व्यर्थ क्रियांचा अभाव किंवा चंचलता नसणे. हे अजून 11 दैवी गुण या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्या एकेका दैवी गुणाबद्दल आपल्याला खूप बोलता येईल, पण थोडक्यात त्याचं विवरण आपण बघूया. अहिंसा, मनाने, शरीराने किंवा वाणीने अकारण कुणालाही न दुखावणे ही खरी अहिंसा. कारणाने किंवा स्वधर्म आचरण करताना जर कुणी दुखावलं गेलं तर ती धर्माला धरून असलेली हिंसा असते आणि अशी हिंसा ही अहिंसाच मानली जाते. न्यायाधीशाने जर एखाद्याला फाशी दिली तर ती त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून दिलेली फाशी आहे आणि मग ती हिंसा ठरत नाही किंवा स्वस्वार्थासाठी केलेली हिंसा ठरत नाही. न्यायाधीश स्वतःच्या कर्माचं आचरण करत असतो, स्वधर्माचं आचरण करत असतो आणि ते करत असताना तो फाशीची शिक्षा सुनावतो. म्हणून स्वधर्माचं आचरण करताना जी हिंसा घडते ती अहिंसाच ठरते. डॉक्टर जे असतात ते ऑपरेशन करतात. ऑपरेशन ही एक प्रकारे शरीरावर केलेली हिंसा आहे, पण ती हिंसा जर केली नाही तर त्या संपूर्ण शरीराचा नाश होतो. म्हणून आणि डॉक्टर जे हिंसा करतात ते त्यांच्या स्वधर्मानुसार करत असतात, म्हणून अशी हिंसा सुद्धा अहिंसाच ठरते. अकारण कुणाची हिंसा न करणे ही अहिंसा होय. सत्य म्हणजे यथार्थ, योग्य, जसं आहे तसं बोलणे, पण तेही मऊ शब्दांमध्ये किंवा चांगल्या, दुसऱ्याला न दुखवता बोलता येणं हे सत्य आहे. अक्रोध म्हणजेच एखाद्याने तुमच्यावर अपकार केले तरी त्याच्याबद्दल मनामध्ये आकस न धरणे, त्याच्यावर न रागावणे. बाह्य क्रोध प्रकट करावा पण आतून त्याच्याबद्दल द्वेष नसावा. त्यानंतरचा गुण सांगितलाय त्याग. त्याग म्हणजे जे आपल्या मालकीचं आहे, ज्याचा आपण उपभोग सुद्धा घेऊ शकतो, अशा सर्व गोष्टी दुसऱ्यासाठी देणे आणि त्या देऊन सुद्धा मी दिलं असं न मानणे. खरं तर त्यागामध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा त्याग केलेला असतो ते दुसऱ्याला तर कळत नाहीच, त्या वस्तूचं अस्तित्वच राहत नाही. यज्ञामध्ये आपण तीळ, तांदूळ, तूप यांचा त्याग केलेला असतो, पण ते यज्ञामध्ये हवन केल्यामुळे त्याचं अस्तित्वच राहत नाही, त्यातनं एक दुसरी ऊर्जा निर्माण होते. त्याप्रमाणे आपण ज्याचा त्याग केलेला आहे ते कुणालाही कळूही देऊ नये आणि स्वतःसुद्धा त्याचा अभिमान धरू नये की मी अमुक इतका त्याग केला, मुलाबाळांसाठी मी हे केलं ते केलं.
अरे त्याग करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी खूप प्रकारचा त्याग केलेला असतो. त्या त्यागाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपणही आपल्या मुलाबाळांसाठी त्याग करायचा असतो. त्यागामध्ये तुम्ही जे दिलेलं आहे ते तुम्ही बोलूनही दाखवत नाही आणि त्याचं अस्तित्वही राहत नाही, कारण तुम्ही ते घेतलेलंच नसतं. तुमचा अधिकार असतो ती गोष्ट घेण्याचा, पण तुम्ही दुसऱ्यासाठी ती गोष्ट न घेऊन त्याग केलेला असतो. अशा प्रकारे त्याग या शब्दाचा अर्थ जे कर्म केलेलं आहे त्या कर्तृत्वाभिमान सोडून देणे आणि जी वस्तू आपल्या मालकीची आहे पण तरीसुद्धा दुसऱ्याला त्याची आवश्यकता असेल तर ती वस्तू त्या व्यक्तीला देणे आणि त्या वस्तूवरचा आपला मालकी हक्क सोडून देणे याला त्याग असं म्हणायचं. शांती म्हणजे शांत राहणे, इंद्रियांनी शांत राहणे, मनाने शांत राहणे आणि बुद्धीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे संशय नसणे. आपण जे करत आहोत, जे कर्म करत आहोत किंवा जी उपासना करत आहोत त्या उपासनेच्या ठिकाणी चित्त एकाग्र असणे याला शांती म्हणायचं. इंद्रियांनी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या उद्वेगजनक क्रिया न करणे, मनाला सुद्धा उद्विग्नता येईल अशा प्रकारची कुठलीही क्रिया न करणे याला सर्वाला मिळून शांती म्हणायचं. अपैशुनम म्हणजे निंदा न करणे हा तर अर्थ आहेच, पण कुणालाही कठोर प्रकारची शिक्षा न करणे असा सुद्धा अपैशुनम या शब्दाचा अर्थ आहे. पूर्वीच्या काळी राजे अनेक कठोर शिक्षा द्यायचे, सुळावर चढवणे किंवा डोळे काढणे या पैशुन क्रिया आहेत. अशा कठोर प्रकारच्या शिक्षा न करणे याला अपैशुनम म्हणायचं. भूतेषु दया सर्व जीवांच्या बाबतीत प्रेम असणे आणि ते प्रेम जेव्हा प्रत्यक्ष मदतीच्या रूपाने कार्यरत होते तेव्हा त्याला दया असं म्हणतात. प्रेम तर असतंच, पण प्रत्यक्ष त्या जीवाला मदतीला जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा खरी आपली दया दिसून येते किंवा तेव्हा ती खरी दया म्हणायची. प्रेम आहे पण ते प्रेम प्रत्यक्ष कृतीमध्ये येणं याला दया म्हणायचं. अलोलुप्त्व विषयांची हाव आपल्या इंद्रियांना असते. विषय जेव्हा जेव्हा इंद्रियांशी संयोग पावतात तेव्हा किती ग्रहण करून किती नको असं झालेलं असतं, पण ह्या आसक्तीमधून स्वतःला बाहेर काढणे, इंद्रियांचे विषय त्यांना आवश्यक तेवढेच प्रमाणात देणे याला अलोलुप्त्व म्हणायचं. मार्दव म्हणजे बोलणं, कृती आणि मन या सर्वांच्या ठिकाणी कोमलता असणे, अदळपट न करणे किंवा टोकाची भूमिका न घेणे याला मार्दव म्हणायचं. ही म्हणजे लज्जा असा खरं रीचा अर्थ आहे, पण लज्जा कशाच्या बाबतीत वाटली पाहिजे? प्रणयात वाटणारी लज्जा म्हणजे री नव्हे, तर लोकविरोधी किंवा शास्त्रविरोधी कर्म आचरताना वाटणारी लज्जा. रस्त्यातून जात आहोत आणि वाटेत एखादी नोट पडलेली दिसली तर ती उचलताना आपण इकडे तिकडे बघतो, ही री आहे, कारण त्या नोटेवर आपला अधिकार नाही आहे आणि कोणी बघत तर नाही ना. आपण नोट उचलताना हे आपण बघत असतो आणि तेच री ह्या शब्दाने इथे आपल्याला सांगता येईल की एखादी गोष्ट समाजाने बघू नये म्हणून जेव्हा आपण इकडे तिकडे बघतो तेव्हा ती आतून वाटणारी लोकविरोधी कर्म करताना किंवा शास्त्रविरोधी कर्म करताना वाटणारी लज्जा आहे आणि ही लज्जा हा दैवी गुण सांगितलेला आहे. अजून एक उदाहरण सांगते की स्त्री आणि पुरुष यांनी फिरणं हे लज्जास्पद मानलं जातं. आपल्या धर्मपत्नी बरोबर फिरताना आपण इकडे तिकडे बघत नाही, पण एखाद्या दुसऱ्याच्या मुलीबरोबर फिरताना मात्र मुलं इकडे तिकडे बघतात की कोणी आपल्याला ओळखत तर नाही ना. हे जे इकडे तिकडे बघणं आहे हीच री आहे, कारण
तो योग्य कर्म करत नसतो, म्हणून त्याला कोणी बघत नाही ना हे बघावं लागतं. जेव्हा जेव्हा आपण एखादं कर्म करत असताना इकडे तिकडे बघतो किंवा आतून आपल्याला वाटतं की नाही हे करणं योग्य नाही, तेव्हा ते न करणं हे जास्त चांगलं असतं. आपल्यावर जे लहानपणापासून संस्कार झालेले असतात त्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी काय करावं आणि काय करू नये हे ठरलेलं असतं. आणि मग अशा वेळेस जे करू नये असं आपल्याला माहिती आहे ते करायला जर आपण जात असू तर तेव्हा आतून लज्जा वाटते आणि ती लज्जा हे दैवी गुण सांगितलेला आहे. अशा लज्जेला मान द्यावा आणि ती कृती करू नये. त्यानंतर अचापलम हा दैवी गुण सांगितलेला आहे. कुठलीही क्रिया करत असताना कर्म करा किंवा साधना करा किंवा एखाद्या व्यक्तीनी काही ठरवलेलं असतं, गृहस्थाश्रम असतो, नोकरीधंदा असतो, हा सातत्याने एकनिष्ठेने करायचा असतो. आज एक उद्या एक असं करू नये. गृहस्थाश्रम चालवणं हे सुद्धा एक प्रकारची साधना आहे आणि ती सुद्धा सातत्याने केली पाहिजे. म्हणूनच आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला असं मनावर बिंबवलं गेलं आहे की नोकरीमध्ये टिकला हे खूप चांगलं आहे, कारण अचापलम तिथे दिसतं. गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा गृहस्थाश्रम वर्षानुवर्ष त्यांचा उत्तम प्रकारे चालू असणं हे सुद्धा अचापलमचं लक्षण आहे. संतुष्ट राहण्यासाठी जे जसं प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहता आलं तर अचापलम हा दैवी गुण आपल्याला अंगीकारता येतो. खरं तर आपल्यामध्ये तो असतोच, पण काही कारणाने कुठल्या तरी लोभाने आसक्तीने आपण चंचलता करत असतो. भगवंताने चंचल नसणे किंवा व्यर्थ क्रिया न करणे हा सुद्धा अचापलमचा अर्थ सांगितला बरं का. कित्येक वेळा आपण मोबाईल ही व्यर्थ क्रिया करण्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कित्येक वेळा आपण अशा अयोग्य किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवत असतो. तो न घालवणे, जे करत आहोत आपलं कर्तव्य कर्म जे आहे त्याच्या ठिकाणी एकाग्र होणे हे अचापलम याचं लक्षण इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये एकूण 11 दैवी गुण सांगितले. अकारण हिंसा न करणे, सत्याची कास धरणे, क्रोध न करणे, त्याग करणे, शांत राहणे, कठोरपणा नसणे, भूतमात्रांच्या ठिकाणी दया असणे, अलोलुप्त्व म्हणजे हाव न धरणे, कोमलता, लज्जा आणि चंचलता नसणे हे 11 दैवी गुण या श्लोकात सांगितलेले आहेत. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. हरि ओम तत्सत्.